तर आज आहे बाळूमामाच्या पालखीची मिरवणूक आणि निरोप. तर हा आहे बाळूमामाच्या पालखीतील राजा घोडा आणि खूप क्यूट आहे. तर सगळ्यांना आठवण म्हणून त्याच्यासोबत फोटो काढायचे होते. आणि बाळूमामाच्या पालखीचे सेवेकरी आणि कारभारी, तर त्यांचा स्वभाव तर खूप छान होता. पालखीचे कारभारी आहेत, त्यांचा आवाज तर बाळूमामाच्या सिरियलमधील बाळूमामासारखाच होता. आणि ही पालखी क्रमांक 1 होती. बाळूमामाची पालखी होती ती गावातील व्यापारी केशव खरात यांच्या शेतामध्ये होती. त्यांची खूप दिवसाची इच्छा होती पालखी त्यांच्या शेतात बसवायची. तर गावातील पालखीची जी जेवणाची पंगत आणि रोजची जी तयारी आहे ती गावातर्फे होती. त्या सगळ्यांनी एकत्र मिळून केल्यामुळे हा सोहळा खूप अद्भुत होता. सगळीकडे फक्त बाळूमामाच्या नावाचा गजर होता. हे अनुभवायला मला पण भेटलं, त्यामुळे मी खूप खुश होते. असाच बाळूमामाच्या पालखीला सगळ्या गावकऱ्यांनी निरोप दिला. हा क्षण खूप भावनिक होता. अधूनमधून आम्ही तर धनगर, त्यामुळे अजूनच आपुलकी होती. आता सगळ्या गावातून पालखीची मिरवणूक काढायची होती, त्यामुळे आता पालखी घेऊन गावात गेले होते. तर मिरवणूक तर जोरात चालू होती. तर बायकांनी तर कलश घेऊनही छान असा फेरा धरला होता. आणि पहिल्यांदाच आम्ही सगळ्या बायकांनी मिरवणूक सहभाग घेतला होता, कारण लग्नात होते आम्ही काय कधी नाचत नाही. तर ही बाळूमामाची पालखी होती, त्यामुळे सगळ्या बायकांनी खूप एन्जॉय केलं आणि खूप छान वाटत होतं. आणि सगळ्यांनी फुगड्या खेळल्या. तर अशाच पद्धतीने बाळूमामाची पालखीची मिरवणूक आता वाट लावायची आहे. तर हा तर खूपच भावनिक क्षण होता. आणि आम्ही गावातून आंबेजळगावपर्यंत सगळ्या बायका गेलो होतो. तिथून पुढं बायका माघारी आल्याने सगळे माणसं पुढच्या गावापर्यंत गेले होते. आणि हा सगळ्यात अवघड क्षण म्हणजे ही रील्स बघितल्यावर तर खूपच संध्याकाळी रडायला येत होतं. तर पालखीला भेट म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी जी ट्रॅक्टरची ट्रॉली असते ती गिफ्ट म्हणून दिली होती. आणि हा सोहळा म्हणजे डोळण्याचं पारणं फेडणारा एकदम भावनिक आणि आनंदाचाही क्षण होता. तर अशाच प्रकारे बाळूमामाच्या पालखीला निरोप दिला.